नमस्कार. सणाच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्यात परंपरा आणि सांस्कृतिक बाब म्हणून बैलगाडा शर्यतीबाबतचं विधेयक विधिमंडळात मंजूर. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर निवास उपलब्ध करून देणारं विधेयक विधान परिषदेत मंजूर. खासदार रवींद्र गायकवाड यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांना पत्र लिहून व्यक्त केला पश्चाताप. लोकसभेत आज शिवसेनेची आक्रमक भूमिका. भाजपच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. गरीब आणि वंचितांसाठी निरंतर कार्याची पंतप्रधानांची ग्वाही. नव्या आर्थिक वर्षातल्या पहिल्या द्वैमासिक पतधोरणात रिझर्व्ह बँकेनं रेपो दर ठेवला कायम. आर्थिक विकास दर 7.4% राहील असा बँकेचा अंदाज. आणि भारतीय लोकशाहीला पोखरणाऱ्या भ्रष्टाचार तसंच काळ्या पैशाविरुद्धचा लढा कायम सुरू राहील, पंतप्रधानांचं प्रतिपादन. आणि आता सविस्तर वृत्त. राज्यात परंपरा आणि सांस्कृतिक बाब म्हणून बैलगाडी शर्यतींना परवानगी देणारं विधेयक आज विधानसभेनं मंजूर केलं. मात्र या शर्यतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वसंमती घ्यावी लागेल. बैलांवर कोणत्याही प्रकारचा अत्याचार करता येणार नाही आणि तसा झाल्यास 5 लाख रुपयांचा दंड आणि 3 वर्षांच्या कैदेच्या शिक्षेची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. विद्यापीठांमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठी विशेष उपाययोजना आखल्या जात असून शिक्षणाचा व्यवसाय होऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सभागृहात दिली. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या संपत असून आदल्या दिवशी विरोधी पक्षांकडून मांडला जाणारा अंतिम आठवडा प्रस्ताव विरोधकच सभागृहात नसल्यानं आज पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा पीठासीन अधिकाऱ्यांनी केली. थकीत कर्जदार शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव करण्याच्या दिलेल्या नोटिसा त्वरित मागे घेतल्या जातील असं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत जाहीर केलं. मुंबईच्या उपनगरीय रेल्वेचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सर्व आवश्यक योजना मार्गी लागल्या आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अन्य एका लक्षवेधीच्या उत्तरात स्पष्ट केलं. राज्यातली 6 सांडपाणी प्रक्रिया केंद्र एमआयडीसीच्या ताब्यात चालवण्यासाठी देण्यात आली आहेत. तरीही प्रदूषण झालं तर एमआयडीसीवरच गुन्हा दाखल करू असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं. बनावट औषधं आणि सौंदर्य प्रसाधनांचे साठे राज्यात सापडत आहेत. कायदा आणि नियमात शिथिलता असल्यानं लोकांना पळवाटा काढणं सोपं होतं, म्हणून निर्बंध कडक करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकार पावलं उचलत आहे असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं. राज्यात बैलगाड्या शर्यत सुरू करण्यासंदर्भातलं प्राण्यांना क्रूरतेनं वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतचं सुधारणा विधेयक विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मुंबईतलं महापौर निवास उपलब्ध करून देणारं मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक 2017 विधान परिषदेत विरोधकांनी सुचवलेल्या सुधारणेसह एकमतानं मंजूर करण्यात आलं. स्मारकासाठी ही जागा ₹1 इतक्या नाममात्र दरानं भाडेतत्वावर दिली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधक टोकाचा संघर्ष करत आहेत. मात्र सरकार अहंकारामुळे हा निर्णय घेत नाही असा आरोप करत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत आज पुन्हा कर्जमाफीची मागणी केली. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान ते बोलत होते. सरकार अजून किती आत्महत्या व्हायची वाट बघणार आहे असा सवाल करत धनंजय मुंडे यांनी सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेवरही टीकेची झोड उठवली. याआधी प्रश्नोत्तराच्या तासात जलयुक्त शिवार योजनेबद्दलच्या प्रश्नांना जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी उत्तर दिलं. पाऊस आणि आचारसंहिता यामुळे अखर्चित राहिलेला या योजनेचा निधी मार्च अखेरीला खर्च केल्याचं त्यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत राज्यात गेल्या वर्षी हाती घेतलेल्या 20,015 कामांपैकी 13,582 कामं पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. कोकणातल्या 4 नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी 13,21,00,000 रुपये प्रस्तावित असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. राज्यातल्या सर्व 7 बारांचं एका महिन्यात संगणकीकरण केलं जाईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. दरम्यान शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आजही आंदोलन केलं. जीएसटी प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व राज्यांकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी समाधान व्यक्त केलं. ते आज राज्यसभेमध्ये जीएसटीबद्दलच्या चर्चेला उत्तर देत होते. ही संकल्पना पचनी पडण्यासाठी वेळ लागणं स्वाभाविकच असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. जीएसटी परिषदेत राजकीय कारणांवरून कोणतेही मतभेद नसल्याचं त्यांनी सांगितलं. पेट्रोलियम उत्पादनं जीएसटीच्या कक्षेत येतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
मात्र बांधकाम क्षेत्र जीएसटीमध्ये येऊ नये अशी राज्यांची इच्छा असल्याचंही त्यांनी सांगितलं. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळण्याबाबत राज्यसभेत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सद्यस्थितीची माहिती दिली. या सदस्यत्वाला सुरक्षा परिषदेतल्या 5 पैकी 4 सदस्यांनी पाठिंबा दिला आहे. 5वा सदस्य असलेल्या चीननंही उघड विरोध दर्शवलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी आज नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांना पत्र लिहून पश्चाताप व्यक्त केला. विमान प्रवास बंदी उठवण्याची विनंतीही गायकवाड यांनी यामध्ये केली आहे. शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरच्या विमान प्रवास बंदीच्या मुद्द्यामुळे आज लोकसभेत गदारोळ झाला. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनीच गैरवर्तन केल्याचा आरोप करत प्रवासबंदी मागे घेतली जाऊन न्याय मिळावा अशी मागणी गायकवाड यांनी केली. या प्रकरणी संसदेची माफी मागत एअर इंडियाची मात्र माफी मागणार नाही असं ते म्हणाले. हवाई सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी स्पष्ट केली. यानंतर मात्र प्रवासबंदी मागे घेईपर्यंत मुंबईतून एकही विमान उडू देणार नाही असा इशारा देत शिवसेना खासदार अनंत गीते आक्रमक झाले आणि सदनात गदारोळ झाला. दरम्यान गायकवाड यांच्यावरील विमान प्रवास बंदी उठवली गेली नाही तर येत्या 10 एप्रिलला होणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा शिवसेनेनं आज दिला. खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार हा इशारा दिल्याचं स्पष्ट करण्यात आलं. गेल्या महिन्यामध्ये एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांशी खासदार रवींद्र गायकवाड यांनी गैरवर्तन केल्यावरून विमान कंपन्यांनी गायकवाड यांच्यावर विमान प्रवास बंदी घातली आहे. देशातल्या गरीब आणि उपेक्षितांसाठी भाजपा सातत्यानं काम करत राहील अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. भाजपच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. देशभरात कार्यरत असणाऱ्या सर्व भाजपा कार्यकर्त्यांचं आपण अभिनंदन करत आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांनी भाजपासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्याचं सांगितलं. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते. प्राथमिकता है ऐसा प्रधानमंत्री ने कहा. जो कार्यक्रम गरीबी उत्थान के लिए और किसान का हित में और महिलाओं के हित में और नौजवानों के हित में जो सरकार ने शुरू किया वो सब नीचे तक पहुंचाने के लिए हम लोग पूरा प्रयास कर रहे. इससे सफलता जो मिल रहे वो सफलता का एक ताजा उदाहरण है. अभी जो चुनाव हुआ जिन स्टेट्स में वहां लोगों ने जिस तरह का बहुमत और प्रचंड बहुमत हमको दिया है उससे ये लोग मोदी जी के साथ चलना चाहते और जो काम किया उन्होंने 3 साल में काम से लोग संतुष्ट है और सारी देश उनके साथ चलने के लिए तैयार है. सबका साथ सबका विकास यही हमारा रास्ता है. हमारा जो मार्गदर्शक हमारा प्रेरणा स्तोत्र पंडित दीनदयाल उपाध्याय जी ने जो मार्ग दिखाया हमको अंत्योदया अपलिफ्टिंग द पुअरेस्ट ऑफ द पुअर ये हमारा सरकार का प्रायोरिटी है. हमारा पार्टी का प्रायोरिटी है. मैं इतना ही कहना चाहता हूं हम केवल आधा दूर कवर किया है और भी आगे बढ़ना है. भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरातही विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नाशिक इथल्या भाजपा कार्यालयामध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते शैलेश तुन्नरे यांनी ध्वजारोहण केलं. भाजपच्या उभारणीच्या काळामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी मोलाचं योगदान दिलं. त्यापैकी असलेले दादासाहेब वडनगरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यकर्त्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. पुणे महापालिकेत पहिल्यांदाच एक हाती सत्ता मिळाल्याबद्दल आज नागरिकांचे आभार मानण्यासाठी कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला. नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, उद्योजक इत्यादी मान्यवरांनी यात भाग घेतला. 2017-18 या आर्थिक वर्षातलं पहिलं द्वैमासिक पतधोरण रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आज जाहीर केलं. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेपो दर पूर्वी इतकाच म्हणजे 6.25% इतका कायम ठेवला आहे. तर रिव्हर्स रेपो दरामध्ये मात्र 0.5% वाढ करून तो 6% इतका निश्चित केला आहे. विमुद्रीकरणानंतर बँकिंग व्यवस्थेमध्ये आलेली अतिरिक्त रोकड सुलभता कमी करण्यासाठी या दोन्ही दरातली तफावत कमी करण्यात आल्याचं पटेल यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 माहीमध्ये चलन फुगवट्याचा दर 4.5% तर दुसऱ्या 6 माहीमध्ये 5% राहील असा अंदाज बँकेनं व्यक्त केला आहे. देशाची अर्थव्यवस्था यावर्षी 7.4% या विकास दरानं प्रगतीचा आलेख चढता ठेवेल अशी शक्यताही बँकेनं वर्तवली आहे.
भ्रष्टाचार आणि काळ्या पैशानं भारतीय लोकशाहीला पोखरलं असून या देशविघातक वृत्तीविरुद्ध पुकारलेला लढा कायम सुरू राहील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. झारखंडमधल्या बहुउद्देशीय टर्मिनल आणि साहेबगंज इथं गंगा नदीवरील 4 मार्गिकांच्या पुलासह विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. भ्रष्टाचार ने, काले धन ने देश को तबाह कर दिया है. दीमक की तरह एक जगह पे बंद करो तो दूसरी जगह पे निकल आता है. भ्रष्टाचार और काले धन के खिलाफ लड़ाई जारी रहेगी भाइयों बहनों. जिन्होंने गरीबों को लूटा है उन्हें गरीबों को लौटाना ही पड़ेगा. तब तक मैं चैन से बैठने वाला नहीं हूं. विकास ही झारखंडमधल्या जनतेचं जीवनमान उंचावण्याची गुरुकिल्ली आहे असं पंतप्रधान म्हणाले. या भागातल्या आदिवासी समाजाची विकासाच्या माध्यमातून सेवा करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असं ते म्हणाले. बिहार आणि झारखंडला जोडणारा गंगा नदीवरचा बहुउद्देशीय टर्मिनल प्रकल्प या भागातला सर्वात मोठा प्रकल्प असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेनेचे मंत्री आणि आमदार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेऊन आमदार निधीप्रश्नी चर्चा केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना आणि भाजपच्या आमदारांना मिळणाऱ्या निधीमध्ये तफावत असल्याचा मुद्दा अधोरेखित केला. भविष्यामध्ये कशा पद्धतीनं आपण वाटचाल पक्षाची केली पाहिजे याबाबतची चर्चा झाली. विशेषतः मोठ्या प्रमाणामध्ये आमदारांचा जो असंतोष आहे तो निधी वाटप, मतदारसंघातल्या निधी वाटपाबाबत आहे. भाजपच्या आमदारांना अधिक पैसा निधी दिला गेला आहे, शिवसेनेच्या आमदारांना कमी निधी दिला गेलेला आहे विकास कामांसाठी मतदारसंघामध्ये, आणि म्हणून तो निधी अधिक मिळावा, आम्हाला समान न्याय मिळावा अशा प्रकारची मागणी आमदारांची आहे. आणि म्हणून आज उद्धव साहेबांनी ग्रामीण भागाचे 2 आमदार, शहरातले 2 आमदार, ग्रामविकास राज्यमंत्री, वित्त राज्यमंत्री आणि गटनेते अशी एक समिती बनवली आणि ही समिती उद्या पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. सध्या खांदेपालटाबाबत निर्णय घेण्याची ही योग्य वेळ नसल्याचं यावेळी ठाकरे यांनी सांगितलं. देशापुढील समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी नवनवीन प्रकल्पांवर संशोधन करून विशेष कार्य केलं तर समाजाला त्याचा मोठा लाभ मिळू शकेल असं मत माईर्स MIT शिक्षण संस्था समूहाचे सचिव आणि कार्यकारी संचालक डॉ. मंगेश कराड यांनी व्यक्त केलं आहे. केंद्र सरकारनं राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉन या स्पर्धेत पारितोषिक मिळवणाऱ्या MITच्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळ्यात ते आज पुण्यात बोलत होते. या स्पर्धेत MIT शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी एकूण 9 बक्षिसं मिळवल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. पत्रकार हल्ला विरोधी विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघानं मुख्यमंत्र्यांकडे या विधेयकासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करून काही सुधारणाही सुचवल्या होत्या. हे विधेयक उद्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडलं जाण्याची शक्यता आहे. भारतीय लष्करातर्फे प्रजासत्ताक दिनाला जाहीर झालेल्या शौर्य आणि विशिष्ट सेवा पुरस्कारांचं आज राष्ट्रपती भवनात एका शानदार सोहळ्यात वितरण करण्यात आलं. यावेळी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री उपस्थित होते. महाराष्ट्राचे सुपुत्र शहीद नायक पांडुरंग गाडवे यांना अतुलनीय शौर्यासाठी जाहीर झालेला मरणोत्तर शौर्य पुरस्कार त्यांच्या पत्नी आणि मातोश्रींनी स्वीकारला. लष्करातील सर्वोच्च पदक म्हणून मानलं जाणारं परमविशिष्ट सेवा पदक निवृत्त लेफ्टनंट जनरल राजू कानिटकर, लेफ्टनंट जनरल अशोक शिवाने आणि लेफ्टनंट जनरल विनोद खंडारे यांना प्रदान करण्यात आलं. तर अतिविशिष्ट सेवा पदकानं लेफ्टनंट जनरल अशोक आमरे, व्हाईस ॲडमिरल सुनील भोकरे, व्हाईस ॲडमिरल सतीश घोरमाडे आणि निवृत्त एअर मार्शल प्रशांत खांडेकर यांना प्रदान करण्यात आला. हवामान. जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे हिमस्खलन होऊन बटाली इथली लष्करी चौकी आज गाडली गेली. यामध्ये लष्कराचे 5 जवान अडकले. त्वरित मदत कार्य सुरू झाल्यानं त्यापैकी 2घांची सुटका झाली असून 3घांसाठी बचाव कार्य सुरू आहे. झेलम नदीच्या पातळीत वाढ झाल्यामुळे परिस्थिती उद्भवण्याचा इशारा देण्यात आला आहे. जवाहर बोगदा परिसरात हिमवृष्टी झाल्यानं श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्गावर
वाहतूक आज बंद ठेवण्यात आली होती. लडाखमध्ये झालेल्या हिमवृष्टीमुळे सर्व ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यात चंद्रपूर इथं 43.2 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात परंपरा आणि सांस्कृतिक बाब म्हणून बैलगाडा शर्यतीबाबतचे विधेयक विधिमंडळात मंजूर. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर निवास उपलब्ध करून देणारं विधेयक विधान परिषदेत मंजूर. खासदार रवींद्र गायकवाड यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांना पत्र लिहून व्यक्त केला पश्चाताप. लोकसभेत आज शिवसेनेची आक्रमक भूमिका. भाजपच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. गरीब आणि वंचितांसाठी निरंतर कार्याची पंतप्रधानांची ग्वाही. नव्या आर्थिक वर्षातल्या पहिल्या द्वैमासिक पतधोरण रिझर्व्ह बँकेनं रेपो दर ठेवला कायम. आर्थिक विकास दर 7.4% राहील असा बँकेचा अंदाज. आणि भारतीय लोकशाहीला पोखरणाऱ्या भ्रष्टाचार तसंच काळ्या पैशाविरुद्धचा लढा कायम सुरू राहील, पंतप्रधानांचं प्रतिपादन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.